तुम्ही कधी विचार केलाय का, घर जेवढं टापटीप स्वच्छ नीटनेटकं दिसतं तेवढंच कोणी आतून एक थकलेलं असतं, आणि तेही हसरा चेहरा घेऊन. ती म्हणजे गृहिणी. तिला कोणी विचारतं का, काय ग आज थकलीस का, जरा बस, थोडा दम घे. सण असो पाहुणे असो, तिच्यासाठी मात्र आठवड्याचे 7ही दिवस सारखेच. ना रविवार विश्रांतीचा, ना सोमवार निवांतपणाचा. पाहुणे घरी आले की घर उजळून टाकलेलं असतं. प्रत्येक कोपरानं कोपरा चमकत असतो, सगळंच अगदी परफेक्ट. पाहुणे जाताना म्हणतातही, वा घर छान सजवलंय बरं का. स्वयंपाकही भन्नाट झाला होता. पण कुणी म्हणतं का, तू दमली असशील ना, थोडा वेळ बस. किचनमध्ये काम झालं की फक्त चवच नाही, तर त्यामागचं सिंक, गॅस, ओटा सगळंच स्वच्छ असतं. देवघर तर सुरेख दिसतं. पण हे सगळं करताना तिच्या पाठीला, पायांना, तिच्या मनाला काय वाटतं हे कुणीच विचारत नाही. ती कुठेच तक्रार करत नाही ना, कारण तिला ह्याची सवय झालेली असते न बोलता स्वीकारायची. आणि कधी चिडचिड झालीच, किरकिर झालीच, तर थोडं समजूनही घ्यावं. कारण ऑफिस म्हणजे तिचं घर असतं. संपतच नाही ड्युटी. सुट्टीचा तर कॉन्सेप्टच नसतो तिच्यासाठी. तिच्या डोळ्यात थकवा असतो पण चेहऱ्यावर हसू, आणि शरीराला आराम हवा असतो, पण ती स्वतःलाच सांगत असते की अजून थोडं काम करते, मग निवांत बसते. म्हणून कधी वेळ मिळाला ना, तर तिलाही नक्की सांगा की वा, खूप छान तू सगळं करतेस, आज तू विश्रांती घे, चहा मी करतो तुझ्यासाठी. यापुढे जर पाहुण्यांनी घराचं, स्वयंपाकाचं कौतुक केलं तर तुम्हीसुद्धा अगदी मनापासून भरभरून कौतुक करा. कारण हीच तिच्या मेहनतीची आणि कामांची पोचपावती असते.